नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालय भरती पेपर पाहणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, भारतात हरित क्रांतीची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सन 1965 मध्ये भारतात हरित क्रांतीची सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक दुसरा, कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय संविधानात खालीलपैकी कोणत्या देशाकडून संसदीय शासन व्यवस्था हे तत्व स्वीकारण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ब्रिटन या देशाकडून भारतीय संविधानात संसदीय शासन व्यवस्था तत्व हे स्वीकारण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक चौथा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 14 ऑगस्ट सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक पाचवा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा नारा कोणी दिला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा नारा दिला. प्रश्न क्रमांक 6 आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 21 जून या रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7 अमार सोनार बांगला हे बांगलादेशाचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर यांनी अमार सोनार बांगला बांगला या देशाचे राष्ट्रगीत लिहिले. प्रश्न क्रमांक 8 पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपद स्थान कोण भूषवतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सभापती हे पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपद स्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 9 भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे भारताच्या मध्यभागी असलेले शहर आहे. प्रश्न क्रमांक 10 मैतई, कुकी व नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्यात मैतई, कुकी, नागा या आदिवासी जमाती प्रामुख्याने या राज्यात आढळतात. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय खेल दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट या रोजी राष्ट्रीय खेल दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12 सलाम या कविता संग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मंगेश पाडगावकर हे सलाम या कविता संग्रहाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 13 अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रात आंधळेपणा हा रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. 14 स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 21 वर्ष. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी किमान 21 वर्ष असते. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राज्यपाल यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 161 नुसार माफी देण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 16 माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 श्री एस.एल. श्रीरंग हे महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 18 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया या देशात
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2023 या देशात आयोजित करण्यात आला होता. प्रसंग 19वा, सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन या खेळाशी सायना नेहवाल ही संबंधित आहे. प्रसंग 20वा, 31 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तंबाखू विरोधी दिन 31 मे रोजी साजरा केला जातो. प्रसंग 21वा, पपई आंबा यात कोणते जीवनसत्व सर्वाधिक असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अजीवनसत्व हे पपई आंबा यात सर्वाधिक असते. प्रसंग 22वा, खालीलपैकी कोणता पदार्थ वितळताना आकुंचन पावतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 काच हा पदार्थ आकुंचन पावतो. प्रसंग 23वा, नर्तिका या शब्दाचा पुढील पर्यायातून विरुद्धार्थी शब्द निवडा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नर्तक. प्रश्न क्रमांक 24वा, तारीख या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तारखा. प्रश्न क्रमांक 25वा, मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गप्प बसणे. प्रश्न क्रमांक 26वा, कानन विपण वन हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अरण्य. प्रश्न क्रमांक 27वा, अत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फारसी या भाषेतून अत्तर हा शब्द मराठीत आला आहे. प्रश्न क्रमांक 28वा, घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल हा घटक राज्याचा कार्यकारी अधिकारी असतो. प्रश्न 29वा, श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न 29वा, बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 देवेंद्र कुमार उपाध्याय हे बॉम्बे हायकोर्टाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. प्रश्न 31वा, कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यात कुरुक्षेत्र ऐतिहासिक ठिकाण आहेत. प्रश्न क्रमांक 32वा, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सन 1911 साली बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 33वा, PM विश्वकर्मा योजना टिंबटिंब रोजी लॉन्च करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 17 सप्टेंबर 2023 रोजी PM विश्वकर्मा योजना लॉन्च करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 34वा, नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 काँग्रेस या पक्षाला तेलंगणा विधानसभेत बहुमत मिळाले आहे. प्रश्न क्रमांक 35वा, भारताचे सर्वोच्च न्यायालय टिंबटिंब येथे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे.